काँग्रेसचा नगराध्यक्ष आणि मेजॉरिटीने थंबिंग मेजॉरिटीने काँग्रेसचे नगरसेवक निवडून येतील। आप देख रहे हैं महाराष्ट्र केसरी न्यूज। काँग्रेस पक्षाचे नेते अमर भाऊ वराडे आमच्या सोबत आहेत। काय सांगाल, आपण या ठिकाणी मतदान केले का आज? निश्चितच माझं मतदान झालेलं आहे। सहकुटुंब मी दुपारी मतदान केलं आणि आजची ही निवडणूक जी आहे ती एक आनंद उत्सव साजरा करण्यासारखी निवडणूक आहे। कारण की लोकशाहीचा जो स्तंभ आहे, चौथा स्तंभ, त्या लोकशाहीच्या स्तंभामध्ये आज आम्ही मतदानाचा हक्क बजावला। याचं कारण असं आहे की गोंदिया शहरामध्ये निवडणूक जवळपास 9 वर्षानंतर होत आहे आणि स्थानिक स्वराज संस्थाची निवडणूक म्हटलं की लोकांमध्ये अतिशय उत्साह असतो। सगळेच लोक जे एरवी कुटुंबामध्ये असतात, एकाच वेळामध्ये असतात, एकाच शहरामध्ये असतात, ते वेगवेगळ्या पक्षाकडून वेगवेगळे सिम्बॉल घेऊन निवडणूक लढतात आणि 10 दिवसानंतर परत समाजामध्ये एकोपा तयार करतात। म्हणून आजचा हा उत्सव आहे तो सगळ्यांनी मिळून चांगला साजरा केलेला आहे। निश्चितच याच्यातून चांगली परिणिती या गोंदिया शहराला पाहायला मिळेल। कारण की गोंदियाला आपण बघितलं असेल की मागच्या 9 वर्षापासून जी दुर्दशा, मी कुठल्याही पक्षाचं नाव न घेता किंवा कुठल्याही व्यक्तीबद्दल बोलणार नाही, परंतु खरंच आपण जर गोंदियाला बघितलं तर गोंदियाचं नाव स्वर्गीय मनोहरभाई पटेल ज्या वेळेला अध्यक्ष होते त्यावेळेचा त्यांचा कार्यकाळ जुने लोक आजही आठवण करतात आणि तो कार्यकाळ आठवल्यावर मला तरी वाटतं ते की चांगल्या लोकांनी या निवडणुकीमध्ये भाग घ्यायला पाहिजे। त्यांनी काही लोकांनी भाग घेतला, वेगवेगळ्या पक्षाकडून जरी ते लोक निवडणूक लढले असतील तरी चांगले शिकले, स्वच्छ छबीचे, चांगल्या कॅरेक्टरचे लोकांनी या निवडणुकीमध्ये आपला भाग्य आजमावण्याचा प्रयत्न केलेला आहे। लोक निश्चितच गोंदिया शहरातले सुज्ञ नागरिक, शिकलेले नागरिक यावेळी चांगला उमेदवार निवडतील आणि त्या अनुषंगाने आमचा विरोधी पक्ष जरी असला काँग्रेस पक्ष, तर काँग्रेस पक्षाची जी परंपरा राहिलेली आहे विकासाची, त्या विकासाच्या परंपरेला लोक साथ देतील आणि काँग्रेसच्या संपूर्ण चमूला या नगर परिषदेमध्ये निवडून पाठवतील आणि गोंदिया शहरामध्ये जे वैभव मागील काही वर्षापासून हरवलेलं आहे ते वैभव पुन्हा सामान्य लोकांना प्राप्त करून देऊन त्यांना चांगले दिवस दाखवतील अशी मला अपेक्षा आहे। काय सांगाल, या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आले होते, त्यांच्यामुळे मतदारांचा जो कौल आहे हा शिवसेना शिंदेगड आणि भारतीय जनता पक्षाकडे जाणार का, काय वाटते? खऱ्या अर्थाने ही निवडणूक स्थानिक स्वराज संस्थेची निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीसारख्या लोकांनी यायला नको, पण तरी ठीक आहे, त्यांना आपला स्वतःचा राजकीय पक्ष वाचवायचं असते, अस्तित्व बळकट करायचं असतो, त्याच्यामुळे नेते म्हणून ते आपापल्या पक्षाचं कामं करतात। पण ज्या स्तराची टीकाटिप्पणी स्थानिक लेवलला केल्या गेली, स्थानिक स्वराज संस्थेच्या या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाच्या लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे कुठेतरी या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीमध्ये जो तरुण उमेदवार असतो, जो पहिल्यांदा निवडणूक लढतो, त्याच्याबद्दल जर कुठल्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी काही म्हटलं तर अशा परिस्थितीमध्ये तो उमेदवार जर पडला तर मग अशा परिस्थितीमध्ये नवीन चांगले लोक, चांगले समाज घडविणारे लोक भविष्यात तरी राजकारणाकडे पाठ दाखवतील अशी भीती आहे। त्यामुळे या मोठ्या लोकांनी या निवडणुकीला येऊ नये अशी माझी अपेक्षा आहे। या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब जेव्हा आले होते त्यांनी मंचावरून बोलताना सांगितले की निवडणूक संपल्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये गोंदियाला MIDCमध्ये जागा उपलब्ध करून देऊ, घनकचरा व्यवस्थापन असा काही विषय आहे। काय सांगाल? सोबतच त्यांनी सांगितली की 9 महिन्याच्या आतमध्ये जो उड्डाण पूल असेल इथला त्याचं काम पूर्ण होईल। निवडणुकीसाठी त्यांनी हे सगळं कामं थांबवून ठेवले होते का, काय सांगाल? निश्चितच ज्या पद्धतीने मुख्यमंत्री येऊन या सगळ्या प्रश्नांबद्दल बोलले, मला आठवते की मुख्यमंत्र्यांवर तरी माझा विश्वास नाही आहे। कारण की याच गोंदियामध्ये येऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल गोंदियालाच येऊन सांगितलं होतं की आमचं सरकार आल्याबरोबर सगळ्यात पहिली स्वाक्षरी मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर करणार। ती शेतकरी कर्जमाफी आज हजारो शेतकरी दर महिन्याला महाराष्ट्रामध्ये, आणि तेही ज्या विदर्भातनं मुख्यमंत्री येतात त्या विदर्भात आजही दररोज 10-10 शेतकरी आत्महत्या करत आहेत। तर त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जर मुख्यमंत्री दुर्लक्ष करीत आहेत, OBCच्या प्रश्नाकरता जर मुख्यमंत्री दुर्लक्ष करीत आहेत, तर पुन्हा या नवीन प्रश्नाकडे मुख्यमंत्री लक्ष घालतील अशी मला तरी शाश्वती नाही आणि त्यांच्यापासून अपेक्षा नाही।
कर्जमाफीवर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे आश्वासन त्यांनी दिले नाही माझ्या माहितीप्रमाणे. काय सांगाल? मी तेच सांगतोय आपल्याला की मुख्यमंत्री जे बोलतात ते निश्चितच करत नाही. मुख्यमंत्री नवीन प्रश्नांना साथ घालून कुठेतरी लोकांना एक वेगळं स्वप्न दाखवून तो वेळ मारून घेण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर मग जेव्हा तो वेळ ते फाईल जेव्हा टेबलवर येते त्याच्यामध्ये कुठेतरी क्लिष्ट निर्माण करून ते कसं पेंडिंग ठेवायचं. आज अनेक महाराष्ट्रामध्ये प्रश्न आहेत. ज्या कंत्राटदारांनी आपले कामं 2 वर्षापूर्वी केले त्यांचे पैसे आज मिळाले नाही आहे. इन्फ्रास्ट्रक्चर हे रोजगाराचं खूप मोठं साधन आहे. त्या कंत्राटदारांना जर पैसे मिळाले नसतील त्यांच्यावर उपजीविका चालवणारे अनेक लोक अवलंबून असतात. अनेक प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहे की त्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी साधा हातही लावलेला नाही आहे. कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमाने धानाचा जे मूल्य आयोगाने मूल्य निर्धारित करायला पाहिजे होतं त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आज शेतकरी विदर्भातला हवालदिल झालेला आहे. आज अवकाळी पाऊस पडला त्या अवकाळी पावसामध्ये कुठेही अजूनपर्यंत मदत मिळालेली नाही. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांवर तरी विश्वास राहिलेला नाही. आज त्यांचा पक्ष नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचा पक्ष शिखरावर आहे. परंतु अशा शिखरावर असलेल्या पक्षांनी सामान्य लोकांना विसरू नये असंच मला वाटत आहे. गोंदियामध्ये राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आले होते. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी सांगितलं की गोंदियामध्ये 4,000 किमतीचे जे पट्टे असतील जे काही त्यांना मोजासाठी 4,000 रुपये लागतात आणि जर तुम्हाला पट्टे पाहिजे असेल म्हणजे 4,000 रुपयाचा तो फायदा घ्यायचा असेल तर भारतीय जनता पक्षाला जर तुम्ही निवडून दिलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. कदाचित त्यांचा बोलण्याचा असं तात्पर्य होता. काय सांगाल जर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सरकार आली नाही नगर परिषदेमध्ये तर जनतेला मोफत पट्टे मिळणार नाही का? एक बघा, आजपर्यंत ज्या लोकांना पट्टे मिळाले त्यावेळेस केंद्र सरकार कुणाचं होतं, राज्य सरकार विरोधी पक्षाचं होतं, नगर परिषदेमध्ये काँग्रेसचं सरकार होतं. त्या लोकांना कसे पट्टे मिळाले? ही तर उघड धमकी आहे मतदारांना आणि हे प्रलोभन आहे. ज्या पद्धतीने आपण नोटं वाटून मतं विकत घेतो त्या पद्धतीने आपण प्रलोभन दाखवून जर लोकांचे मतं घेणार असेल ते अतिशय चुकीचं आहे. मला वाटते सरकार कुणाचंही येऊ, नगर परिषदेमध्ये झेंडा कुणाचाही फरो, परंतु त्या लोकांना पट्टे दिल्याशिवाय काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी आम्ही सगळे लोक स्वस्थ बसणार नाही. काय सांगाल या ठिकाणी कुठल्या पक्षाची सरकार बसेल? शेवटचा माझा प्रश्न आहे. निश्चितच ज्या पद्धतीचा उत्साह सामान्य लोकांमध्ये मागील 10 दिवसापासून दिसत आहे, आजचं वातावरण जर बघितलं मतदाना उपरांत तर निश्चितच काँग्रेसचा नगराध्यक्ष आणि मेजॉरिटीने थंबिंग मेजॉरिटीने काँग्रेसचे नगरसेवक निवडून येतील अशी तरी अपेक्षा आहे. काँग्रेसचा नगराध्यक्ष आणि पूर्ण बॉडी या ठिकाणी निवडून येईल असा विश्वास अमर भाऊ वराडे यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन शुभमसह मी बबलू मारवाडे, महाराष्ट्र केसरी न्यूज, गोंदिया. नियमित समाचार अपडेट के लिए महाराष्ट्र केसरी न्यूज के सभी सोशल मीडिया अकाउंट को फॉलो करें.